14 डिसेंबरला आता मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे असं अजितदादा म्हणतात। पण सगळ्यात महत्त्वाचं जी महत्त्वाची खाती आहे ती भाजपकडेच राहतील असं आता म्हटलं जात आहे सूत्रांकडून, विशेषतः अर्थ आणि गृह। निश्चितच एकंदरीत याआधीही 2014 मध्ये आपण अशीच परिस्थिती पाहिली होती। गृह आणि अर्थसारखी महत्त्वाची खाती देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना स्वतःकडे ठेवलेली होती आणि तोच फॉर्म्युला आता पुढे पुन्हा एकदा आपल्याला 2024 मध्ये अवलंबताना पाहायला मिळणार आहे। काल रात्री जी बैठक झालेली होती त्या बैठकीमध्ये जी प्राथमिक चर्चा झालेली आहे आणि या चर्चेमध्ये गृह अर्थ खातं स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय भाजपने घेतलेला आहे। इतकंच नाही तर नगर विकास सारखं खातं सुद्धा स्वतःकडे ठेवता येईल का या संदर्भात सुद्धा चर्चा झालेली आहे। जर नगर विकास खातं भाजपने स्वतःकडे ठेवलं तर एकनाथ शिंदे यांना महसूल खातं देत अजित पवारांना PWD अर्थात सार्वजनिक बांधकाम विभाग देण्याचा मानस व्यक्त करण्यात आलेला होता। या उलट नगर विकास खात्यावर मात्र एकनाथ शिंदे अडून असल्यामुळे एकनाथ शिंदेने जर नगर विकास दिला तर महसूल सारखं अति महत्त्वाचं खातं आहे ते अजित पवारांना मिळू शकतं। त्यामुळे आता तुर्तास तरी जी काल रात्री चर्चा झालेली आहे त्यानंतर अंतिम निर्णय देवेंद्र फडणवीस काय घेत आहेत, नेमका कुठलं खातं एकनाथ शिंदे आणि कुठलं खातं अजित पवारांच्या पदरात पडतं हेही पाहणं महत्त्वाचं असेल। लागवी निश्चित चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।